रील पोस्ट केल्यानंतर किंवा कुठलीही पोस्ट केल्यानंतर ह्या 5 गोष्टी आवर्जून करा. त्यातली 5वी गोष्ट तर सगळ्यात महत्वाची आहे. त्यामुळं रील शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना ज्यांना वाटतं त्या सगळ्यांसोबत ही रील शेअर करा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जेव्हा इन्स्टावरती आपली रील किंवा पोस्ट करतो त्याच्यानंतर पुढच्या अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला इंस्टाग्रामवरती ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. अल्गोरिदमला ही हिंट जाते की तुम्ही ऍक्टिव्ह आहात. सो एंगेजमेंटसाठी हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासासाठी तरी रील पोस्ट केल्यानंतर आपल्याला इंस्टाग्रामवरती आपल्या अकाउंटवरती ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हे आपली जी रील आहे ती पोस्ट केल्यानंतर त्याचीच स्टोरी ठेवणं खूप गरजेचं आहे. एकतर तुम्ही त्या पोस्टची किंवा त्या रीलची लिंक घेऊन आपल्या स्टोरीला जर ठेवली तर ती जास्त इम्पॅक्टफुल आहे, कारण ती लिंक क्लिक करून लोक तुमच्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकतात. आणि तिसरी महत्वाची टिप, तुमच्या जवळच्या माणसांना तुम्ही जे लिंक शेअर करता किंवा तुमचे व्हिडिओ शेअर करता तर ते करू नका यासाठी. कारण एकतर तुम्ही मित्र आहात, जवळचे आहात, म्हणून ते फार तर ओपन करतील, लाईक करतील आणि स्किप करून टाकतील. ते मी कारण अल्गोरिदमला हा तुमचा मेसेज जातो की ज्या रीलवरती सगळ्यात जास्त स्किपिंग रेट असतो, स्किपिंग रेशो म्हणजे काय, रील आल्यानंतर त्याच्यावरती एंगेजमेंट नाही, ती पुढे ढकलली गेली म्हणजे ती निकृष्ट दर्जाची आहे, ती बघण्यालायक नाहीये असा मेसेज जातो अल्गोरिदमला इंस्टाग्रामच्या. त्यामुळे पुढे ती रील पुशच केली जात नाही, पुढे जास्त लोकांपर्यंत ती रील पोहोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला व्ह्यूज मिळत नाही. चौथी आणि महत्वाची टिप की आपल्या आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओजवरती, रील्सवरती जर काही कमेंट आलेल्या असतील किंवा काही इंटरॅक्शन्स असतील तर त्यांना जाऊन लाईक करणं, त्याच्यावरती रिप्लाय करणं हे खूप गरजेचं आहे. आपण कमेंट्सना रिप्लाय करतो, लाईक करतो, तेव्हा त्यांनाही कळतं की हा बाबा हा माणूस आता ऍक्टिव्ह आहे आणि आता नवीन काहीतरी पोस्ट केलेलं आहे हे त्यांना सुद्धा समजतं. सगळ्यात आता 5वी आणि महत्वाची टिप आहे हे करणं खूप गरजेचं आहे आणि हे कराच, ह्याच्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. आपल्या घरात किमान 4 ते 5 अँड्रॉइड फोन असतात. ते फोनमध्ये इंस्टाग्राम आहे. कुणालाही शेअर करत बसण्यापेक्षा पहिलं जे काही काम करायचं ते आपण पोस्ट केल्या लगेच अर्ध्या तासाच्या आत ती रील बघायची. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रॉपर व्यवस्थित न ढकलता न काही करता व्यवस्थित रील बघायची. ती एंगेजमेंटसाठी लाईक करायचं, कमेंट करायची, भले काहीही, तुम्ही एक इमोजी का होईना त्याच्यावरती कमेंट करा, काहीही कमेंट करा, पण करा. प्रत्येकाच्या फोनवरनं हे झालं पाहिजे. निदान तुमच्या घरातले जे 4-5 मोबाईल आहेत हक्काचे त्याच्यावरनं तर तुम्ही हे करा. ह्याच्याने तुमचं काय होतं, एंगेजमेंट वाढायला सुरू होते. जेव्हा इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला हा मेसेज जातो की तुमच्या बाबा रीलवरती एंगेजमेंट येते, लोक स्वतःहून लाईक, शेअर, कमेंट करतायत, पूर्ण रील बघितली जाते, सेव्ह केली जाते, याच्या कॉन्टेंटमध्ये दम आहे, याच्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी छान आहे म्हणून लोक एंगेजमेंट दाखवतात. हा जेव्हा मेसेज इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला जातो तेव्हा तो अजून तुमच्या फॉलोअर्सपेक्षा बाहेरच्या लोकांना सुद्धा तुमचा जो कॉन्टेंट आहे तो पुश करतो. म्हणजे तुमची रील जास्ती लोक बघू शकतात, बघतात आणि मग त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला व्ह्यूज मिळायला सुरू होतात. जर तुमचे सिरीज असेल, तुमचे कॉन्टेंट खूप छान असतील तर तुम्हाला फॉलोअर्स पण मिळायला सुरू होतात. सो या पद्धतीने काम करायला सुरू करा, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. अशाच नवनवीन कॉन्टेंट क्रिएशन बाबतीतची सिरीज आपण अजूनही पुढे बघणार आहोत, टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज.